बाबा हा यांचे पैसे आलेले आहे, यांना जो आम्ही फाईन केला होता तो फाईन आता यांनी भरलेला आहे, असं जे नोटिफिकेशन आहे ते सेबीने मग जारी केलं. पण आता ही जी आहे घडामोड ती खरं तर पहिली गोष्ट म्हणजे सेबीकडनं यायला पाहिजे होती. आणि अजून आता त्याच्यावरती सेबीनं कुठली रिॲक्शन दिलेली नाहीये. सेबीनं फक्त सांगितलंय त्यांनी पैसे दिलेले आहेत. आता समजा काय असतंय का एखाद्या गुन्हेगाराला जर समजा काही शिक्षा जर समजा झालेली असेल आणि आपल्याला माहिती आहे एखाद्या गुन्हेगाराला काय होतं, त्याला शिक्षा पण होते आणि त्यानंतर काही कॅश फाईन पण होतो. आता फाईन त्यांनी भरलेला आहे, पण शिक्षा काय आहे का त्यांना सध्या भारतीय मार्केटमध्ये ट्रेडिंग करायला बंदी आहे. पण मग आता लगेच त्यांनी फाईन भरला म्हणून लगेच त्यांना मार्केटमध्ये ट्रेडिंग करायला त्यांना परमिशन भेटेल का? नाहीये. लिगली प्रोसेस मधून जावं लागेल. सध्या कोर्टामध्ये केस केलेली आहे. मग आता ह्या सगळ्या गोष्टींचा एकदम सगळा असा उहापोह होणार आहे. काय केलं त्यांनी, कसं केलं, का केलं, मग त्यांना जर समजा ट्रेडिंग करायला द्यायचं तर काय काय नियम टाकायचे, काय काय अटी टाकायच्या, ह्या सगळ्या घडामोडी होणार आहेत. मग त्यांना कुठं त्या ठिकाणी परत ट्रेडिंगला परमिशन सेबी देणार आहे. म्हणजे लगेच आज त्यांनी पैसे भरले आणि लगेच आजच्या आज त्यांना परमिशन भेटली असं होत नाही. तेव्हा मग आपण बघतोय का सकाळी निफ्टी ओपन झाल्यानंतर साधारणतः 100 पॉईंटच्या आसपास मायनस गेला आणि त्यानंतर जे गुंतवणूकदारामध्ये जोश आला असेल सकाळी सकाळी, अरे जेएन स्ट्रीटनं